नमस्कार, तुमचं श्री समर्थ रेसिपीजमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांत स्पेशल तिळगुळाची चिक्की। सर्वात आधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राइब करायला विसरू नका। अगदी घरातलं साहित्य वापरून बनवलेली तिळगुळ चिक्की। चिक्की बनवण्यासाठी मी अगदी परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे। अशाच प्रकारचं प्रमाण वापरून तुम्ही चिक्की बनवली तर तुमची चिक्की बिघडणार नाही। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया अगदी परफेक्ट प्रमाण वापरून। इथं आपल्याला तिळाची चिक्की बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी तीळ घेतलेली आहेत। आता आपल्याला हे तीळ मंद आचेवर छान असे भाजून घ्यायची आहेत। तीळ भाजले का नाही हे कसे ओळखायचे तर तीळ भाजत असताना ते थोडे थोडे काळपट होतात, तसेच आपले तीळ आकाराने मोठे होतात। तिळाचा रंगही बदलतो। इथे तुम्ही पाहू शकता आपल्या तिळाचा रंग हलकासा बदललेला आहे। इथे आपल्याला साधारण आणखीन 2 मिनिटं तीळ भाजून घ्यायची आहेत। इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला अशा प्रकारचे तीळ भाजून घ्यायची आहेत। तीळ आपल्याला जास्त करपवायचे नाहीत कारण आपल्या चिक्कीमध्ये करपट असा वास येतो। इथे मला तीळ भाजण्यासाठी साधारण 10 मिनिटं लागलेली आहेत। इथे माझे तीळ छान असे खरपूस भाजून झालेली आहेत। आता मी ते एका ताटलीमध्ये ओतून घेणार आहे। इथे मी तीळ भाजलेल्याच कढईमध्ये 1 चमचा तूप घालून घेतलेला आहे। आता आपल्याला यामध्ये साधारण 1.5 वाटी गूळ घालून घ्यायचा आहे। इथे तुम्ही गुळाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता। गूळ घातल्यानंतर साधारण मी इथे 2 चमचे पाणी घालून घेणार आहे। इथे आपला गूळ मेल्ट होण्यासाठी मदत होते। इथे तुम्ही पाहू शकता आपल्या गुळाचा हलकासा पाक बनवून तयार झालेला आहे। मी गॅस मोठा ठेवलेला आहे। आता आपल्याला गुळाचा छान असा पाक बनवून घ्यायचा आहे। इथे आपला पाक शिजेपर्यंत मी बेलण्याला तूप लावून घेणार आहे। तुपामुळे आपल्याला चिक्की लाटत असताना ती चिक्की आपल्या बेलण्याला चिटकणार नाही। तसेच इथे आपल्याला पोळपाटावर देखील मी तूप लावून घेणार आहे, त्यामुळे आपली चिक्की पोळपाटालाही चिटकून बसणार नाही। तुम्हाला चिक्की ज्या भांड्यामध्ये बनवायची आहे तुम्ही त्या भांड्याला तूप किंवा तेल लावून घेऊ शकता। इथं आपल्या पाकाचा रंग बदललेला आहे। आता आपल्याला याची चाचणी झाली का नाही ते बघण्यासाठी मी इथं वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे व त्यामध्ये थोडासा पाक टाकलेला आहे। पाक टाकल्यानंतर साधारण आपल्याला 2 मिनिटं थांबायचं आहे। इथे आपला पाक तयार झालेला नाही, त्यामुळे आपल्याला आणखीन पाक बनवून घ्यायची गरज आहे। इथं आपला पाक होत आहे तोपर्यंत मी चाकूलाही तूप लावून घेत आहे। इथे आपण आपला पाक झाला का नाही हे परत एकदा चेक करून घेऊया। आता हा पाक मी वाटीमध्ये टाकलेला आहे। साधारण 2 ते 3 सेकंद असंच थांबायचं आहे, म्हणजे आपला पाक थोडासा आळून येईल। आता आपण पाक शिजला का नाही हे पाहूया। इथे तुम्ही पाहू शकता आपला पाक शिजला का नाही ते ओळखायचं। इथे आपला पाक थोडासा पातळ आणि चिकट होत आहे, त्यामुळे आपल्याला आणखीन पाक शिजवून घेण्याची गरज आहे। इथे परत आपण पाक चेक करण्यासाठी घेतलेला आहे। इथे साधारण 2 ते 3 सेकंद थोडंसं थांबायचं आहे। त्यानंतर आपल्याला हा पाक शिजला का नाही ओळखायचं कसं। या पाकाचा थोडंही कुठेच पाक आपल्याला पसरता कामा नये व त्याची गोळी अशी घट्ट झाली पाहिजे व पाण्यात टाकल्यानंतर त्याचा आवाज आला असा कडक आवाज आला पाहिजे। त्यानंतर आपला पाक शिजून होतो। इथं माझा पाक छान असा शिजून झालेला आहे। आता आपल्याला यामध्ये भाजून घेतलेले तीळ घालून घ्यायची आहेत व गॅस बंद करून छान असं हे हलवून घ्यायचं आहे। इथं आपल्याला तीळ टाकल्यानंतर फास्ट ही प्रोसेस करायची आहे, कारण गूळ जो आहे हा आटत असतो, त्यामुळे फास्ट आपल्याला तीळ हलवून घ्यायची आहे। इथे माझी तीळ हलवून झालेली आहे, तसेच मी गॅसही बंद करून घेतलेला आहे। आता आपल्याला हे मिश्रण तूप लावून घेतलेल्या पोळपाटावर ओतून घ्यायचं आहे। इथे चिक्की थापण्यासाठी मी वाटीला तूप लावून घेतलेलं आहे। आता आपल्याला छान अशी चिक्की वाटीनं छान अशी स्प्रेड करून घ्यायची आहे। ही चिक्की आपल्याला वाटीनं जेवढी पसरता येईल तेवढीच पसरून घ्यायची आहे।
इथं आपल्या चिक्कीचं मिश्रण हलकंसं थंड झालेलं आहे। आता आपल्याला ही चिक्की बेलण्याच्या साहाय्याने छान अशी पातळसर हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे। बेलण्याला तूप लावल्यामुळे आपली चिक्की बेलण्याला अजिबात चिटकत नाही। इथं माझी चिक्की छान अशी पातळ लाटून झालेली आहे। तसेच आपली चिक्की हलकीशी थंडही झालेली आहे। आता आपल्याला त्याच्या लगेच वड्या पाडून घ्यायच्या आहेत। चिक्की जर पूर्ण थंड झाली तर त्याच्या वड्या पडत नाहीत, त्यामुळे आपल्याला चिक्की थोडीशी गरम असतानाच त्याचे एकसारखे छान असे काप करून घ्यायचे आहेत। इथं माझे चिक्कीचे पूर्ण छान असे काप करून झालेले आहे। इथं मी तुम्हाला दाखवते आपल्या साईडच्या ज्या चिक्क्या निघाल्या होत्या त्या चिक्कीतनं असा खूप छान असा कडकडीत आवाज येत आहे। इथे आपली मकर संक्रांत स्पेशल तिळाची चिक्की खाण्यासाठी तयार झालेली आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन गावरान रेसिपी पाहण्यासाठी। तोपर्यंत धन्यवाद।